आपण आतापर्यंत जे काही पाहत आहोत, जे काही करत आहोत, राईट? आणि आपल्या जीवनाला जो काही उद्देश प्राप्त होत आहे, उद्देश म्हणजेच पर्पज, म्हणजेच हेतू. आणि यामध्ये दोन प्रकार आहेत, राईट? व्हॉट आय वॉन्ट टू फील. मला फील काय करायचंय, फिलिंग फार महत्वाचं आहे. दैनंदिन दिनचर्येत, दररोजच्या जीवनामध्ये फक्त ही एक गोष्ट मॅटर करते, काय? की मला फील काय होत आहे. लक्झरियस गोष्टी सगळ्या माझ्या आजूबाजूला असताना सुद्धा जर मला एनर्जी ड्रेन झाल्यासारखं वाटत असेल ऍट द एंड ऑफ द डे, म्हणजे सगळ्या सुखसुविधा माझ्या आजूबाजूला असून सुद्धा जर मला फील होत असेल, काय? की माझी एनर्जी ड्रेन होत आहे, तर अशा व्यक्तीचं काय होईल, राईट? आणि याच्यासाठी एक उदाहरण देतो मी तुम्हाला. बऱ्याच वेळा अ, एक अशा पर्पज, जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी जर एखाद्या व्यक्तीला विचारलं की खरोखर तुम्हाला काय फील होतंय, तर इथं एका व्यक्तीचं मी एक्झाम्पल देईल. आणि ह्या व्यक्तीबरोबर ज्यावेळेस चर्चा झाली, जे माझे मेंटॉर आहेत त्यांची चर्चा झाली आणि मी सुद्धा त्यामध्ये उपस्थित होतो, राईट? तर त्यावेळेस ज्या ज्या व्यक्तीची मी गोष्ट करतोय त्याचं उत्पन्न, इन्कम सोर्स नियर अबाउट 7 to 8 लाख, 9 लाख, 9 लाख रुपये उत्पन्न दर महिन्याला आहे, राईट? पण या व्यक्तीला काय फील होतंय माहितीये? या व्यक्तीला फील होतंय फेल्युअर, राईट? ह्या व्यक्तीला फील होतं फेल्युअर. या व्यक्तीला फील होतंय की मी माझ्या जीवनात अचीव नाही केलं काही, आणि शून्यातून निर्माण केलंय, राईट? शून्यातून एवढी प्रगती केलेली असताना सुद्धा या व्यक्तीला काय फील होतंय की मी माझ्या जीवनामध्ये काहीच अचीव नाही केलेलं, राईट? काही अचीव केलेलं नाही. आणि इनसिक्युअर फील होतंय का? तर अकाउंटमध्ये बॅलन्स नाही. बॅलन्स किती नाही? अर्निंग किती करायचंय? 15 लाख रुपीज पर मंथ, 20 लाख रुपीज पर मंथ. जोपर्यंत 20 लाख रुपये येत नाही तोपर्यंत मी सिक्युअर नाही, राईट? आणि वर्दीनेस नाही, मला वर्दी वाटत नाही. वर्दीनेस म्हणजे महत्व, किंवा फिलिंग वर्दी म्हणतात ना, की पहा मी सुद्धा काहीतरी करून दाखवलेलं आहे, राईट? आणि अशाच वेळेस सायमल्टेनियसली अजून त्यांच्या काय एक्सपेक्टेशन आहेत? इरिटेशन. म्हणजे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गोष्टीला, वाक्याला, ज्या व्यक्तीचं स्वतःचा बिझनेस, उत्पन्न, व्यवसाय असताना त्या व्यक्तीला काय फील होईल? की इरिटेशन. इरिटेशन म्हणजे काय? की कोणी काही जर विचारलं तर चिडचिड होते. कुणी एक शब्द विचारला की पुन्हा एकदा जरा समजून सांगता का तुम्ही काय म्हणालात ते? हा, पुन्हा एकदा सांगा बरं, याची प्राइस काय आहे? पुन्हा एकदा जरा हे एक्सप्लेन करा बरं. आणि एवढंच फक्त शब्द ऐकले तरी सुद्धा त्यांचं काय होतं? तरी सुद्धा ते म्हणतात नाही, इरिटेशन होतं, असं विचारायचं नाही. कळालं? म्हणजे फ्रस्ट्रेशन किंवा रागवणं, आणि सगळं असून, म्हणजे त्यांच्याकडे सगळं असून त्यांना असं वाटतंय की मी कुणावर डिपेंडंट तर नाही, अवलंबून तर नाही, इंडिपेंडंट फील होत, डिपेंडंट फील होत आहे, राईट? हा, अजून काय काय फिलिंग आहे? फिलिंग रिच, फिलिंग पुअर. पुअर फील होत आहे त्यांना, राईट? म्हणजे उद्देश काय आहे, सगळं काय आहे, आणि हे त्यांना रिअलाइज होतंय, हे त्यांना जाणवतंय की माझ्याकडे पर्याप्त आहे. परंतु अंतर्मनामध्ये एक गोष्ट आता निर्माण झालेली आहे, काय? की माझ्याकडे कमी आहे, कमी आहे. याला काय म्हणतात माहितीये? याला म्हणतात, म्हणजे अगदी सिंपल आहे, अगदी सिंपल. ज्या व्यक्तीला 25,000 रुपीज अर्निंग आहे तरी सुद्धा त्याला वर्दी फील होतं. वर्दी इन द सेन्स, त्याला असं वाटतं की येस, मी काहीतरी अचिव्हमेंट केलेली आहे. आणि ज्या व्यक्तीला 7 ते 8 लाख रुपये मिळून सुद्धा असं फील होतं की मी वर्दी नाहीये. मग याचा अर्थ वस्तू किंवा व्यक्ती किंवा परिस्थिती याच्याशी आहे का? नाहीये.
कळालं? याच्याशी नाहीये. मग कशाशी आहे हा रिलेशन किंवा ह्या सगळ्या गोष्टी कशाशी निगडीत आहे किंवा काय मॅटर करतात? हे मॅटर करतात तुम्ही कंडिशन काय ठेवलेली आहे स्वतःसाठी. एव्हरीबडी वॉन्ट टू फुलफिल हिज ओन पर्पज. प्रत्येक व्यक्तीला त्याचा उद्देश सफल करायचा आहे, परंतु ते करत असताना महत्वाची गोष्ट काय आहे की व्हॉट आर द कंडिशन. म्हणजे इझी कंडिशन आहे का डिफिकल्ट कंडिशन आहे, या कंडिशन वरून त्या व्यक्तीला हे रिअलायझेशन होतं. राईट, त्या व्यक्तीला हे कळतं की खरोखर आय एम अर्निंग, मी एक उद्देश पर्पज घेऊन जगत आहे किंवा नाही. राईट, हे त्या व्यक्तीला त्यावेळेस कळतं ज्या वेळेस त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन किंवा बदल घडण्यास सुरुवात होते. लक्षात आलं? आणि हे प्रत्येक व्यक्तीला करणं आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल हा घडवू शकतो, परंतु ते घडवण्यासाठी काय करावं लागेल? ते घडवण्यासाठी त्याला त्याच्या जीवनामध्ये इझी कंडिशन आणि डिफिकल्ट कंडिशन याच्यावर काम करावं लागेल. राईट, ही हॅज टू वर्क. आता काही व्यक्ती काय म्हणतील, मग असं जर असेल तर मग व्यक्ती अचिव्हमेंट करणार नाही. राईट, व्यक्ती अचिव्हमेंट करणार नाही. का? कारण त्याने जो तो आहे त्यामध्येच सॅटिस्फाईड होईल किंवा इझी कंडिशन सेट करेल नाही. राईट, धिस डझंट मीन की तुम्हाला अचिव्हमेंट करायचे नाही, गोल सेट करायचे नाही किंवा व्हिजन ठेवायचं नाही, नाही असं नाहीये. परंतु यामध्ये एक सिंपल लाईन आहे, एक, यू हॅव टू मेक युअर गोल्स बिग. तुमचे जे ध्येय आहेत, स्वप्न आहेत, हे अतिशय विशाल, अतिशय मोठे ठेवा. स्वप्नांना इतके मोठं करा की आकाशाला गवसणी घालाल इतके मोठे स्वप्न तुम्ही करू शकता आणि करायला हवेत. परंतु यू हॅव टू मेक युअर इमोशनल कंडिशन इझी. अंतर्मनात ज्या इमोशनल कंडिशन आहेत, जे स्विचेस आहेत, स्विच ऑन केल्यानंतर जर ट्यूबलाईट लागत असेल, बल्ब ऑन होत असेल, तर याचा अर्थ काय? आणि स्विचेस कुठे ठेवतो आपण घरामध्ये? म्हणजे जिथे आपल्याला ऍक्सेसेबल असेल, जिथे सहज हाताळता येतील अशा ठिकाणी आपण बटन ठेवतो ना, स्विच ठेवतो, बरोबर? आणि स्विच ऑन केलं की प्रकाश होतो, बरोबर? म्हणजे जी फॅन लावायचे आहेत किंवा ट्यूबलाईट लावायचे आहेत किंवा अजून काही गोष्टी ऍक्सेस करायच्या आहेत, तर याचे बटन आपल्या हाताशी असतील असे आपण ठेवतो. याला काय म्हणायचं? इझी कंडिशन. कळालं? मग आनंदी होण्यासाठी जर तुम्ही हेच स्विच दरवेळेस एखादी शिडी किंवा स्टेअरकेस किंवा लॅडर आणून त्याच्यावर चढून बटन दाबावं लागत असेल, तर मग तो व्यक्ती स्वतःच म्हणेल की नको स्विच ऑन करायला, असू द्या तसंच. कळालं? आता तर इवन रिमोट आलेले आहेत. रिमोट बसल्या जागी गादीवर किंवा सोफ्यावर बसल्या जागी तुम्ही ते ऍक्सेस करू शकता. राईट, आता तर इझी बटन झालेले आहेत, इझी. परंतु कशासाठी? कम्फर्ट झोन साठी इझी स्विचेस झालेले आहेत. राईट, मग हे इझी स्विचेस तुम्ही आनंदासाठी का नाही करत? आणि आनंद प्राप्त करण्यासाठी प्रमोशनच का पाहिजे? सॅलरीमध्ये इन्क्रिमेंटच का पाहिजे? विना इन्क्रिमेंटचं सुद्धा आनंदी होता येतं ना. ह्या इझी कंडिशन आहेत. राईट, आणि ह्या जर इझी कंडिशन सेट केल्या तर जीवनामध्ये काय होईल? जीवनामध्ये सतत आनंदी राहाल. आपला उद्देश प्रत्येक व्यक्तीचा, हे मी नाही, भगवंत निर्मित आहे, ब्रह्मांड निर्मित आहे, या सृष्टीचा हा नियम आहे. फिलिंग, थॉट, बिलीफ आणि ऍक्शन याच सिक्वेन्सने व्यक्ती कार्य करतो. जर तुमच्या फिलिंगच दुःखदायक असतील, कळालं? जर तुमच्या फिलिंग दुःखदायक असतील तर तुम्ही कसं काय बरं अचिव्हमेंट कराल? राईट, आणि त्या व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये जर फिलिंग लॅक ऑफ कॉन्फिडन्स असेल, फिलिंग लॅक ऑफ रिचनेस असेल, लॅक ऑफ ट्रस्टवर्दी लोक असतील, की नाहीये जीवनात विश्वासपात्र लोक येत नाही, हे फिलिंग जर असेल,
तर असा व्यक्ती कुठल्या व्यक्तींना आकर्षित करेल? एकदम सिंपल आहे. ज्याच्या अंतर्मनात फिलिंग दुःखदायक आहे, तो व्यक्ती अशाच सिच्युएशन, व्यक्ती आणि परिस्थिती जीवनात आकर्षित करेल. इवन दो ह्या गोष्टी जीवनामध्ये येणं कशासाठी आवश्यक आहे माहिती आहे? त्या व्यक्तीला एक लेसन लर्न किंवा धडा शिकवण्यासाठी आवश्यक आहे. राईट? परंतु आपण कशासाठी आकर्षित करत आहोत? सतत सतत तोच पॅटर्न जर होत असेल, याचा अर्थ एवढाच होतो की तुम्ही आता तुमच्या फिलिंग सेट केलेल्या आहेत. मग रूल काय आहे? नियम काय आहे? यू हॅव टू सेट हाय गोल्स. ध्येय फार अतिउच्च ठेवा. ते अतिउच्च ध्येय अचीव करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या फिलिंगवर काम करावं लागेल. आणि ते मात्र इझी ठेवा. आता फिलिंग दोन प्रकारचे आहेत. आय वॉन्ट टू फील, आय डोंट वॉन्ट टू फील. मला फील करायचंय. काल दिवसभरात मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही ते लिस्ट करा की तुम्हाला काय 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 फील करायचंय. लक्षात आलं? आपण काल चर्चा केली ना याच्यावर की मला फील काय करायचंय. बऱ्याच व्यक्तींना हेच माहिती नाही की मला फील काय करायचंय. दिवसभरात मला फील काय करायचंय. राईट? डू यू वॉन्ट टू फील एनर्जी? तुम्हाला एनर्जेटिक फील करायचंय का? एनर्जेटिक? येस. मग अशी कुठली कंडिशन आहे की ज्याच्याने तुम्ही एनर्जेटिक फील कराल? आणि जर हे तुम्हाला कनेक्ट होत आहे, तर अशा कंडिशन तुम्ही स्वतः निर्माण करणं आवश्यक आहे. लक्षात आलं? हे स्मरण जरी झालं ना की मला फील काय करायचंय, मला फील पीसफुल, का मला फील क्लॅरिटी करायचंय, का तुम्हाला फील कन्फ्युजन करायचंय? कन्फ्युजन, राईट? अजून काय काय असू शकतात ह्या गोष्टी? अजून अशा कन्फ्युजन आहे, फ्रस्ट्रेशन आहे, अँगर आहे. हे फील करायचंय का? नाही, हे मला फील नाही करायचंय. मग मला फील काय करायचंय? मला प्रेम फील करायचंय, आनंद फील करायचंय. बरोबर? राईट? ह्याच सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे ना. सॅटिस्फॅक्शन फील करायचंय. राईट? व्हॉट हॅपन फॉर यू? तुमच्या बरोबर असं काय घडलं किंवा काय घडल्यानंतर तुम्हाला पीसफुल वाटेल? लिहा बरं कंडिशन. असं काय असेल? राईट? खरोखर हा प्रॅक्टिकल एक्झाम किंवा एक वर्कशॉप आहे. हे एक्झाम्पल त्याच वेळेस साध्य होईल ज्या वेळेस तुम्ही याच्यावर कृती कराल. हे प्रवचन नाही, हे कृती करण्याचं सेशन आहे. यामध्ये प्रत्येक वेळेस ही कृती करणं आवश्यक आहे. आणि जसं तुम्ही कृती कराल, तसं तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडायला सुरुवात होईल. लक्षात आलं? दिस इज व्हॉट यू हॅव टू डू. इझी कंडिशन. आणि व्यक्ती काय करतात? इझी कंडिशन सेट करतात. कशासाठी? क्रोध येण्यासाठी. अँगर. क्रोध येण्यासाठी इझी कंडिशन आहे. आणि आनंद फील करण्यासाठी मात्र डिफिकल्ट सिच्युएशन आहे. राईट? आज सध्या स्थितीला आपल्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी आपण करून ठेवलेल्या आहेत. ज्या वेळेस एखादा ट्रेनर किंवा एखादा कोच ज्यावेळेस काही गोष्टी आपल्या समोर पुटअप करतात किंवा शिकवतात, त्यावेळेस जर आपल्याला आपण अशी कंडिशन ठेवली की तोपर्यंत, म्हणजे एखाद्या ट्रेनरसाठी, की हा ट्रेनर सक्सेसफुल नाही कधीपर्यंत, जोपर्यंत तिथे उपस्थित 100 विद्यार्थ्यांना हे सगळं ज्ञान आकलन होत नाही, तोपर्यंत हा ट्रेनर सक्सेसफुल नाही. हे इझी कंडिशन आहे का डिफिकल्ट? डिफिकल्ट. यू कॅनॉट मेक एव्हरीवन हॅपी. तुम्ही प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येकाला, व्यक्तीला नाही, प्रत्येकाला, जर तुम्ही ठरवलं की मी प्रत्येकाला आनंदी करेन, शक्य नाही. बिकॉज that person doesn't know how to be happy. You cannot make everyone happy. तुम्ही प्रत्येक व्यक्तीला आनंदी नाही बनवू शकत. कळालं? त्या व्यक्तीला सुद्धा हे रिअलाइज होणं गरजेचं आहे की आनंदी कशाने होतात. लक्षात आलं? दिस इज व्हॉट कॉल्ड इझी कंडिशन.
की यू कॅनॉट मेक एव्हरीवन हॅपी. आणि ज्या व्यक्तीला हे रिअलाइज होतं, तो बाकीच्यांना खुश, ज्याला म्हणतात ना, स्तुती करणे किंवा घरामध्ये काही गोष्टी होतात, अशा नात्यांमध्ये काही गोष्टी होतात. जर कोणी वरिष्ठ व्यक्ती आले, सासरकडचे आले किंवा माहेरकडचे आले, तर त्या व्यक्तींना आपण हे करतो ना, की ते आनंदी कसे होतील. परंतु यू हॅव टू परफॉर्म युअर बेस्ट. तुम्हाला तुमचं परफॉर्मन्स बेस्ट करायचं आहे. पण या गोष्टीमुळे फक्त तुम्हाला तुमचं बेस्ट द्यायचं आहे. कळालं? आणि दिस इज व्हॉट कॉल्ड इझी कंडिशन. आणि डिफिकल्ट कंडिशन काय आहे आता? एखाद्या व्यक्तीला जर क्रोध येत असेल, राईट, क्रोध येत असेल, मग क्रोध आल्यानंतर, अँगर आल्यानंतर त्या व्यक्तीने स्वतःसाठी एक कंडिशन सेट केली, की मला थोडस अनकम्फर्टेबल जरी वाटायला लागलं, तरी सुद्धा मी काय म्हणेल, अनकम्फर्टेबल वाटायला लागलं, इवन इरिटेशन होण्याचं कारण पण हे चिडचिडपणा ज्या व्यक्तीचा होत आहे, त्याच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी मॅटर करतात. राईट? त्याला त्याच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी का मॅटर करतात? कारण त्याला अंतर्गत त्या फिलिंग येतात, की आता हे जे काही आहे, फिलिंग सिग्निफिकन्स, इम्पॉर्टन्स कमी होत जातो. राईट? आणि हा सिग्निफिकन्स किंवा इम्पॉर्टन्स कमी झाल्यामुळे त्या व्यक्तीच्या अंतर्मनात ह्या भावना येतात, की आय एम नॉट वर्दी. आणि मग त्याची चिडचिड होते. लक्षात आलं? आणि काही व्यक्तींचा हा पॅटर्न आहे. पॅटर्न इन द सेन्स, त्या व्यक्तींना सहजच सहज ह्या गोष्टी फील व्हायला सुरुवात होतात. ग- घरातील वडीलधाऱ्या मोठ्या व्यक्तींबाबतीत ह्या गोष्टी सध्या जास्त घडत आहेत. फिलिंग वर्दी, वर्दीनेस म्हणजे काय? सिग्निफिकन्स, इम्पॉर्टन्स, राईट, महत्व प्राप्त करण्यासाठी त्यांना ते लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात बऱ्याच वेळा. आणि अशा व्यक्तींना फक्त तुम्ही इम्पॉर्टन्स द्या, फक्त इम्पॉर्टन्स. येस. आणि त्यांच्याबरोबर फक्त बसलात, थोड्या वेळ बसलात, त्यांचं थोडं श्रवण केलं, ऐकलात, तरी सुद्धा त्यांना फील होईल, हा येस, मी एक इम्पॉर्टंट घटक आहे. उतार वयात ह्या गोष्टी जास्त होतात आणि त्यामुळे चिडचिड होते, इरिटेशन होतं. लक्षात आलं? आणि यासाठी स्वतः स्वतःसाठी काही कंडिशन सेट करा. लक्षात आलं? ज्या व्यक्तीचं मी हे उदाहरण दिलं, त्यांच्यासाठी सुद्धा काही इझी कंडिशन सेट केल्या. जोपर्यंत 15 लाख रुपये प्राप्त होत नाही, तोपर्यंत मी आनंदी होणार नाही, तोपर्यंत मला रिच फील होणार नाही. असे जर भाव असतील अंतर्मनामध्ये, ह्या डिफिकल्ट कंडिशन आहे. हे प्राप्त करण्यासाठी कदाचित 4 वर्ष, 2 वर्ष अजून एक्सटेंड होईल. परंतु 2 वर्षासाठी तुम्ही तुमचा आनंद एक्सटेंड का करणार? का करायला हवा? लक्षात आलं? येस. मग याच्यासाठी इझी कंडिशन काय सेट करता येईल? सगळ्यात आधी म्हणजे ह्या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत हा. बरेच व्यक्ती काय म्हणतात, पहिल्यांदा मला पोझिशन पाहिजे. पोझिशन म्हणजे हॅव आय हॅव धिस जॉब. राईट? म्हणजे मला ज्यावेळेस जॉब मिळेल, मला ज्यावेळेस विवाह होईल, किंवा मला ज्यावेळेस घराचं पोझिशन मिळेल, त्यानंतर मी त्या घरात जाईल, मी त्या जॉबमध्ये जाईल किंवा त्या नातेसंबंधात जाईल, आणि तिथे मी आय विल डू दिस थिंग्स. डू दिस म्हणजे की मी ते परफॉर्म करेल, मी ती कृती करेल. लक्षात आलं? आणि त्याच्यानंतर मग मला आनंद फील होईल. म्हणजे काय झालं? हॅव, राईट, त्याच्यानंतर डू. हॅव म्हणजे माझ्याकडं एक्वायर, माझ्याकडं ते असायला पाहिजे पहिल्यांदा, त्याच्यानंतर मी ती कृती करेन. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जॉब हवा आहे, चांगल्या ठिकाणी नगरपालिकेत जॉब हवाय, बरोबर, गव्हर्नमेंट जॉब हवाय, आणि गव्हर्नमेंट एक्झाम दिलेल्या आहेत, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिलेल्या गव्हर्नमेंट जॉबसाठी. जोपर्यंत जॉब प्राप्त होत नाही, आता जॉब प्राप्त झाल्यानंतरच ते परफॉर्म करणार ना. हॅवचा अर्थ माझ्याकडे ते आहे आत्ता. त्याच्यानंतर मग मी
कृती करेल आणि कृती केली मग मला आनंद प्राप्त होईल. त्याला म्हणायचं बी. हॅव, डू आणि बी. हे होत नाही. कळालं? हे होत असताना त्या व्यक्तीला मिझरेबल फील होईल. इतके अवघड कंडिशन सेट करून ठेवलेली आहे. लक्षात येते तुम्हाला? मिझरेबल मध्ये का जगायचं मग? लक्षात येते? तर आता काय करावं लागेल? लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचा सिद्धांत, लॉ ऑफ असोसिएशन काय सांगतं? सगळ्यात आधी तुम्हाला व्हॉट यू हॅव टू डू, व्हॉट डू यू हॅव टू डू, तुम्हाला काय करावं लागेल माहितीये? तुम्हाला सर्वप्रथम त्या फिलिंग मध्ये जगावं लागेल. यू हॅव टू बी, बी बी फिलिंग मध्ये. उदाहरणार्थ, इफ आय वॉन्ट टू फील हेल्दी, मला जर आरोग्य प्राप्त करायचं आहे, तर सगळ्यात आधी मला काय फील करावं लागेल? आय वॉन्ट टू फील हेल्दी. हेल्दी फील करावं लागेल. त्याच्यासाठी मला अफर्मेशन सेट करावे लागतील. त्याच्यासाठी मला ऍक्शन फ्रिक्वेन्सी अफर्मेशन सेट करावे लागेल. त्यासाठी मला ग्रेटफुल, ग्रॅटिट्यूड फील अफर्मेशन सेट करावे लागेल हेल्थसाठी. राईट? अंतर्मनात ते फिलिंग येणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये फिलिंग येतात, भाव निर्माण होतात. आता हा एक पर्टिक्युलर वर्ड आहे, भाव. भावचा अर्थ फिलिंग. मग याचा विरुद्ध अर्थ काय आहे? अभाव. राईट? आणि आपण बऱ्याच वेळा काय म्हणतो? यांच्याकडे पैशांचा अभाव आहे, प्रेमाचा अभाव आहे, नातेसंबंधांमध्ये अभाव आहे. अभाव. भाव म्हणजे फिलिंग. अभाव, आणि अभावला आपण काय समानार्थी शब्द दिलाय? की नाहीये. राईट? यांच्याकडे ते नाहीये. अभाव. इथे प्रेमाचा अभाव आहे. बरोबर असं बोलतो ना, अभाव. तर इथून पुढे अभावचा अर्थ जर कुणी अभाव म्हणलं तर लक्षात घ्या की इथे लॅक ऑफ फिलिंग आहे. फिलिंग नाहीये. फिलिंग, फिलिंग, भाव, फिलिंग नाहीये. फिलिंग नसल्यामुळे ती वस्तू, ती व्यक्ती किंवा ती परिस्थिती पण नाहीये. आर यू गेटिंग इट? ज्या व्यक्तीला रिलेशनशिप पाहिजे, नातेसंबंध पाहिजे, मधुर नातेसंबंध पाहिजे, मग याने काय करावं लागेल? सगळ्यात पहिल्यांदा ही हॅज टू रिस्पेक्ट दॅट पर्सन किंवा ते रिलेशन, याला रिस्पेक्ट द्यावा लागेल. जर त्याने रिस्पेक्ट दिला, इट कम्स अंडर व्हॅल्यू. व्हॅल्यू एक पार्ट आहे ज्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत नंतर. जोपर्यंत तुम्ही व्हॅल्यू सेट करत नाही, तोपर्यंत ती व्यक्ती, वस्तू, परिस्थिती तुमच्या जीवनात कसं काय येईल? कळालं? म्हणून सगळ्यात आधी काय पाहिजे? भाव. भगवंताला प्राप्त करायचंय तर काय पाहिजे? भाव. अं, संत तुकडोजी महाराजांचा हा एक अभंग किंवा त्यांनी गायलेल्या ह्या काही गोष्टी आहेत. मनी नाही भाव आणि देवा मला पाव, अशान देव कधी पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. असं नाही होत ना की बाजारात तुम्ही गेलात आणि भाजीपाला घेतलात तसं भगवंताला घेऊन आलात, नाही होत. त्यासाठी काय पाहिजे? भाव. हर चीज है तेरा भाव रे, तेरा भाव शुद्ध, सब कुछ शुद्ध. लक्षात आलं? प्रत्येक गोष्ट इथे भाव आहे. भाव, भाव, फिलिंग. राईट? तुम्हाला माहितीये हा प्रोग्राम पहाटे अर्ली मॉर्निंग ठेवण्याचा उद्देश काय आहे? याच्या पाठीमागे पण एक पर्पज आहे. कारण आता ऍक्च्युली याच्याने एक इन्स्पिरेशन मला पण मिळतं. ब्रह्ममुहूर्ताचा हा काळ आहे. प्रभाते म्हणी राम चिंतेत जावा, आणि यामध्ये आपण आपल्या अंतर्मनावर कार्य करत आहोत, सबकॉन्शियस माइंडवर कार्य करत आहोत. राईट? ज्या गोष्टी मी पुन्हा शेअरिंग करतो, डिस्कशन करतो, कॉन्ट्रीब्युशन करतो, याच्याने पुन्हा मला फ्युलिंग मिळतं, इंधन प्राप्त होतं, जीवनाचा उद्देश आणि पर्पज सेट होतो. मग हे जर मी करत असेल तर माझी पहिली रिक्वायरमेंट काय माहिती आहे? कॉन्ट्रीब्युशन, शेअरिंग. आय वॉन्ट टू फील कॉन्ट्रीब्युटेड. मला असं जे फिलिंग, भाव, फिलिंग जो आहे,
प्रत्येक व्यक्ती याला अंतर्मनात काय होणं पाहिजे? फील. अंतर्मनात फील होणं आवश्यक आहे. काय? जे तुम्हाला प्राप्त करायचंय. आणि दिस इज व्हॉट द इमोशन. ज्या वेळेस आपण फील करतो, कॉन्ट्रीब्यूट करतो, त्यावेळेस वर्दीनेस येतो आपोआप. आणि त्या व्यक्तीचा आनंद तिथूनच सुरू होतो. कितीतरी व्यक्तींच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडवण्यासाठी ह्या प्रोग्रामचं कॉन्ट्रीब्युशन झालेलं आहे. कितीतरी. काही व्यक्ती युट्यूबवर ऐकतात, पुन्हा काही व्यक्तींनी लाईव्ह ऐकलेलं आहे, आणि काही व्यक्तींना हे शेअरिंग केलं गेलेलं आहे. राईट. त्यांच्या समस्यांवर मार्ग मिळण्यासाठी. म्हणून दिवसाची सर्वोत्तम सुरुवात आभाराने करा, प्रेमाने करा. अंतर्मनामध्ये सॅटिस्फॅक्शन, समाधान, कंटेंटमेंट असणं गरजेचं आहे. आणि हा एक असा प्रोग्राम, कार्यक्रम आहे ज्यामध्ये दररोज सतत स्मरण करून दिलं जातं की आपण आपलं गोल, ध्येय काय ठेवलेलं आहे. सगळ्यात पहिलं ध्येय आपलं काय माहितीये? टू फील हॅपीनेस, आनंद. आनंद प्राप्त करणं हा आपला ध्येय किंवा गोल आहे. कळालं? आनंद प्राप्त करणं प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी डेफिनेशन आहे. परंतु चुकीच्या मार्गाने स्वतःला आहत करून, त्रास देऊन, इंद्रियांना त्रास देऊन जर आनंद प्राप्त करत असाल, प्रकृती विरुद्ध आचरण केलं तर प्रकृती शिक्षा करेल ना? करते. आणि कळालं? कितीतरी व्यक्तींना मी पाहिलेलं आहे. सुरुवातीला इनिशियल फेजला ज्यावेळेस एनर्जी होती त्यावेळेस नाही फील झालं, परंतु आता त्यांना क्षणोक्षणी पदोपदी ह्या गोष्टी जाणवत आहेत. लक्षात आलं? सो धिस इज व्हॉट वी हॅव टू सेट आवर कंडिशन आणि इझी बटन्स. इझी बटन. इझी बटन म्हणजे काय? आता उदाहरणार्थ, आय वॉन्ट टू फील लव. लव. लव म्हणजे काय? मला प्रेमाचा वर्षाव किंवा प्रेमाचं फील करायचं आहे. माझा आवाज ऐकता क्षणी दोन पेट आहेत माझ्याकडे, लिओ आणि लुसी. जर्मन शेपर्ड्स आहेत. त्या दिवशी अचानक आले होते वरती. माझा आवाज ऐकता क्षणी ते खाली दरवाजावर उड्या मारायला सुरुवात करतात. आत्ता, आत्ता म्हणजे 6 वाजता असेल, 6:30 वाजता असेल, तर सर्वप्रथम मला काय करावं लागतं माहिती? त्यांच्याकडे जावं लागतं. कारण कोणीतरी माझी वाट पाहतंय. हे मला रिअलाइज होतं, फील होतं. मला पाहता क्षणी त्यांना पण आनंद होतो. कळालं? हा, आता मला सांगा, फील हॅपी किंवा फील वर्दी किंवा फील सिग्निफिकन्स किंवा प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, हे जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल, तर याच्यापेक्षा अजून उत्तम उदाहरण काय आहे? उदाहरण इन द सेन्स, उत्तम सोर्स काय आहे? निसर्ग, नेचर, प्रकृती, किंवा हे पशु पक्षी, गाय असेल किंवा अजून काही पक्षी असतील. राईट. बरेच लोक आजकाल पक्षी पण घेतात ना घरामध्ये, छोटे छोटे, काय म्हणतात, पॅरट सारखे किंवा छोट्या चिमण्या वगैरे असतात. ते सुद्धा तुम्ही जर त्यांना प्रेम दिलं आणि ते एनर्जी सेन्स करतात. लक्षात आलं? एनर्जी, ऊर्जा त्यांना सेन्स होते. मनुष्य आणि पशु यांच्यामध्ये हाच प्रभाव आहे किंवा फरक आहे. मनुष्य त्याच्या बुद्धीचा 10% मॅक्झिमम उपयोग करतोय आता सध्याच्या काळात. किती? 10%. डॉल्फिन 20% उपयोग करते. म्हणून विदाऊट कम्युनिकेशन, म्हणजे विदाऊट एनी इन्स्ट्रुमेंट, ते दुसऱ्या डॉल्फिन मासा जो असेल त्याला मेसेज शेअर करू शकतात. तुम्ही गुगल आउट करा. आणि पशु पक्षी 5% युटिलाइज करतात, तरी ते त्यांच्या जीवनात आनंदी आहेत. पशु आणि पक्षी जर दुःखी असतील तर ते कशामुळे माहितीये? मनुष्याने त्याच्या जीवनात हस्तगत केलेला आहे म्हणून दुःखी आहेत. अदरवाईज त्यांचं, तुम्ही बघा, डिस्कव्हरीवर किंवा अजून काही चॅनल्स आहेत, ॲनिमल प्लॅनेट किंवा ॲनिमल लाईफस्टाईल, जे काही चॅनल ना, जॉग्राफी, नॅशनल जिओग्राफी, यामध्ये पहा, जंगलाचे स्वतःचे एक, जंगल का खुद का एक कानून है. त्यांचे पण स्वतःचे नियम आहेत, रूल्स आणि रेग्युलेशन आहेत. ज्या वेळेस सिंह किंवा वाघ
याची भुकेचं शमन झालेलं असतं ना, त्यावेळेस ते आक्रमण करत नाही. त्यांच्या समोरून ससा जरी गेला, हरिण जरी गेलं तरी ते काही नाही करणार. कळालं? ते विनाकारण त्रास देणार नाही. त्यांचे नियम आहेत ठरलेले. त्यांची एक सायकल आहे. त्यांचे रूल्स आणि रेग्युलेशन आहे. त्यांचं प्रोग्रॅमिंग झालेलं आहे. कळालं? जंगल का खुद का एक कानून है. पण त्यांना सुद्धा डिस्टर्बन्स करणारा कोण आहे? हा मनुष्य तिथे जाऊन तिथे सुद्धा त्यांच्यामध्ये म्हणजे बॅरियर्स किंवा व्यवधान उत्पन्न करतो. त्यांची जी लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये अडीअडचणी निर्माण करतो. कितीतरी जंगल कट करतो. मग त्यांनी जायचं कुठं? थोडासा विचार केला तर रिअलाइज होईल तुम्हाला. लक्षात आलं? पशु आणि पक्षी 5% युटिलाइज करून आनंदी आहेत. आणि हे त्यांना पण माहिती आहे. उदाहरणार्थ, जर एका सिंहाला, लायन याला जर भोजन नाही मिळालं ना, एक दिवस भोजन नाही मिळालं, तर तुम्हाला काय वाटतं दुसऱ्या दिवशी तो परत जाईल का नाही? अगदी आनंदाने जाईल. पुन्हा तयार होईल आणि विश्रांती घेईल, पण पुन्हा नव्या उमेदीने तो म्हणेल नाही आज प्राप्त करायचंय. कळालं? पुन्हा प्रयास करेल. पण मनुष्य हा असा प्राणी झालाय, बिंग इंटेलिजंट, जर त्याचा जॉब गेला किंवा उत्पन्नाचं साधन सोर्स कमी झालं, तर तो व्यक्ती आहत होतो, चिंतित होतो, स्ट्रेस लेवल एकदम वाढतो, टेन्शन येतं आणि त्याला त्याचं पुढचं 20 वर्षाचं भविष्य दिसायला लागतं. आता कसं होईल? राईट? आणि त्या पशुला, त्याला तर म्हणजे, आणि हे मी अशा व्यक्तींचं सांगतो ज्यांच्याकडे कमीत कमी छत आहे, खाण्यापिण्यासाठी साधन आहे, मेहनत करू शकतात. राईट? पडेल ते काम करून ते स्वतःची गुजराण करू शकतात. परंतु जे फिलिंग स्ट्रेस आहे ना, आता आपण जी चर्चा केली, इझी कंडिशन, आनंद फील करण्यासाठी इझी, आनंद फील करण्यासाठी इझी करायला पाहिजे, पण काय केलंय? डिफिकल्ट. आणि दुःख फील करण्यासाठी इझी. एखाद्या व्यक्तीने फक्त जज केलं, रागाने असं जर पाहिलं, किंवा तुम्ही एखाद्या समारंभात गेलात आणि एखादा व्यक्ती तुमच्याकडे टक लावून पाहतोय, त्यावेळेस कसं फील होतं? अरे, काही गडबड तर नाही, हा व्यक्ती का माझ्याकडे पाहतोय? किंवा एखाद्या व्यक्तीने रागाने पाहिलं, हा व्यक्ती का माझ्याकडे बरं अशा दृष्टीने पाहतोय? रागा, याला काही बोलायचंय का मला? आणि ह्या कंडिशन याला तो व्यक्ती काय होतो माहितीये? अनकम्फर्टेबल फील करायला सुरुवात करतो, ऑड फिलिंग. लक्षात आलं? इझी कंडिशन कशासाठी? ऑड फिलिंगसाठी. हेच बोल्ड कॉन्फिडंट फील करायचं असेल तर येस, त्यावेळेस त्या व्यक्तीने फक्त एवढं जरी म्हणालं ना, की हा मी माझ्या केसांवरून हात फिरवू शकतो. हा करून बघा असं सगळ्यांनी, येस मी माझ्या केसांवरून हात फिरवू शकतो. आता तर मला तर केस पण नाहीत, तरी पण फील करा, आय एम कॉन्फिडंट. इझी कंडिशन सेट करा. राईट? टू फील हॅपीनेस, टू फील कॉन्फिडंट, टू फील सिक्युअर. राईट? मी जर घराचा दरवाजा बंद करू शकतो तर आय फील सिक्युअर. ही कंडिशन ठेवा. अजून काय म्हणू शकता? आय एम गॉड्स प्रॉपर्टी. मी परमेश्वराची दौलत आहे. नो इविल कॅन टच मी. मला कुठलीही दुष्ट शक्ती स्पर्श करू शकत नाही. मी पूर्ण सुरक्षित आहे. कळालं? हे काय आहे? इझी कंडिशन, अफर्मेशन. जो व्यक्ती, आता जे उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं मगाशी, एखाद्या व्यक्तीला आनंदी फील करायचंय आणि माझ्याबरोबर करा. जर चष्मा चष्मा तुम्ही वापरत असाल, स्पेक, स्पेक असतो ना चष्मा, चष्मा जर वापरत असाल तर कंडिशन काय आहे? हा सगळ्यांनी असं करा. राईट? आणि हा चष्मा काढा. ओके. हा, आय फील व्हेरी हॅपी वेन आय कॅन पुट माय स्पेक. मला खूप आनंद होतो आणि मी आनंदी आहे जर मी माझा चष्मा स्वतः घालू शकलो, किंवा मी माझा चष्मा परिधान करू शकले. राईट? आय फील व्हेरी हॅपी. कळालं? मी खूप आनंदी आहे. का? कारण मी माझा चष्मा स्वतः पुटअप करू शकते.
आता काही व्यक्ती म्हणतील हे किती इझी आहे. अरे हे इझीच करायला हवं. अंतर्मनाला जी दर वेळेस आपण ही फिलिंग देतोय ना, की माझ्याकडे काहीच नाही, माझ्याकडे काहीच नाही. अरे काही कसं नाही, तुझ्याकडे सगळं काही आहे, परंतु ती दृष्टी नाही पाहण्यासाठी. लक्षात येते तुम्हाला? आणि दिस इज व्हॉट हॅज टू हॅपन. आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये हा इझी बटन सेट करणं आवश्यक आहे. राईट? हे इझी बटन जर तुम्ही सेट केलं तर जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल सहज शक्य आहे. लक्षात आलं? याला म्हणायचं पर्पज. पर्पज ऑफ आवर लाईफ. आता तुम्ही याच्यावर जर काम केलं तर तुम्हाला याचे रिझल्ट आणि परिणाम जाणवतील दररोज. काल सुद्धा मी ही गोष्ट सांगितली की जर तुम्ही तुमचे इमोशन सेट केले आणि त्याच्यानंतर तुमच्या कृती त्याला अटॅच केल्या, त्या तुमच्या कृतीची जोड तुमच्या इमोशनला दिली, तर तुमचं दैनंदिन कार्य जे आहे ते अगदी आनंददायक होईल. उदाहरणार्थ, घरातील माता भगिनी गृहिणी अन्नपूर्णा देवी यांनी जर हा संकल्प केला, भाव इमोशन जागृत केले की मी माझ्या कुटुंबासाठी अमृत भोजन करत आहे, कळालं, पौष्टिक आहार निर्माण करत आहे, त्यांना हा प्रसाद देत आहे, किंवा भगवंताला भोग नैवेद्य प्रसाद जो द्यायचा आहे तो मी प्रेषण करत आहे, भजन ऐकत ऐकत. भजन म्हणजे सॉंग्स, डिवोशनल सॉंग्स, भजन ऐकत ऐकत मी जर भोजन बनवत आहे, भाव कसे असतील आणि त्या पदार्थाची गोडी कशी असेल. लक्षात आलं? त्या फिलिंग त्या अन्नात उतरतात. पण एखादी माता भगिनी गृहिणी जर ज्याला म्हणतात ना कुरकुर करणे, कुरबुर करणे, किंवा मुलांसाठी हा ऐकतच नाही, हा अभ्यासच करत नाही, माझ्याकडे कोणी लक्षच देत नाही, मला एकटीलाच करावं लागतं, आणि किती उशिरा येतात, किंवा अजून काही किती लवकर मागतात वगैरे वगैरे, असं जर काही केलं, दिवसभर किती काम असतं, आज मी थकलेलीच आहे, असं बोलत बोलत जर स्वयंपाक केला, काय वाटतं तुम्हाला? एक तर ती कृती म्हणजे अवजड झाल्यासारखं, जीवावर आल्यासारखं कृती कराल, राईट? आनंद तर प्राप्त होणार नाही. हा, कार्य करा पण आनंद नाही मिळणार, बरोबर? मग आता काम करावंच लागणार आहे ना, त्याला दुसरं ऑप्शन नाही. जर करायचंच आहे तर मग आनंदाने करावं लागेल. लक्षात आलं? त्याच आनंदाला, त्याच कार्याला आनंदपूर्ण सेवा म्हणून तुम्ही करू शकता. दिस इज व्हॉट वी हॅव टू डू. वी हॅव टू फील. पहिल्यांदा आपल्याला फील करावं लागेल. आणि गोष्ट सांगतो तुम्हाला, म्हणजे रियालिटी सांगतो, दुसऱ्यांना किती फरक पडेल माहिती नाही, परंतु ज्या माता भगिनी स्वयंपाक बनवत आहे त्यांना मात्र फरक पडेल. त्या क्षणासाठी ते जे कार्य सेवा कार्य म्हणून जर तुम्ही करायला सुरुवात केली, तर त्या पर्टिक्युलर वेळेमध्ये तुम्हाला खूप आनंददायक फील होईल. एक पवित्र कार्य करत आहात असं अंतर्मनातून फिलिंग येईल. लक्षात आलं? प्रत्येक व्यक्तीने हे करणं गरजेचं आहे. तुमचं कुठलंही कार्य असेल, ऑफिसमध्ये जायचंय तुम्हाला, तुम्ही फील्डवर जात आहात, तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे, व्यापार आहे, जे पण काही तुम्ही करत आहात ना, त्यामध्ये हे फिलिंग आणा, भाव आणा, की मी हे भगवंतासाठी सेवा कार्य करत आहे. कळालं? माझं प्रत्येक कार्य, आता समजा मी ऑफिसला गेलो, तर माझ्या ऑफिसच्या स्क्रीनवर भगवंताचा एक फोटो आहे, आणि तो का ठेवलेला आहे पर्टिक्युलर? कारण जसं मी ते स्विच ऑन करेल तसं मला त्यांचं दर्शन होईल, आणि ते दर्शन झाल्यानंतर हात जोडून मी प्रथम प्रार्थना करेन, काय, की हे कार्य मी तुम्हाला स्मरून आरंभ करत आहे, कृपा करून लक्ष द्या. राईट? ही सेवा कार्य आहे. सेवेची संधी दिली त्यासाठी धन्यवाद. गाडीवर बसताना, फील्डवर तुम्ही जॉबला जात आहात, थोड्या वेळासाठी अंतर्मुख व्हा, स्वतःवर व्हाईट लाईट एनर्जी प्रोड्यूस करा, आणि ज्या कार्यासाठी मी जात आहे
ते कार्य संपन्न झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद. हे भाव निर्माण करा. लक्षात आलं? ज्या कार्यामुळे तुमच्या घरी धनसंपत्ती येत आहे, सोर्स येत आहे पैशांचा, आणि त्या पैशांमुळे तुमच्या स्वयंपाकघरात भोजन निर्माण होत आहे, तुमचं कुटुंब ते भोजन ग्रहण करत आहे, त्या पैशांमुळे तुमच्या मुलांच्या शाळेच्या फीज भरल्या जातात, त्या पैशांमुळे मुलांची वह्या पेन पुस्तकं प्राप्त होत आहेत, त्या पैशांमुळे ज्या घरात तुम्ही राहत आहात त्या घराचा मेंटेनन्स, रखरखाव, किंवा जे काही तुम्हाला मेंटेन करायचं आहे, इलेक्ट्रिसिटी बिल तुम्ही पे करू शकता, गॅसचं बिल तुम्ही पे करू शकता, पाण्याचं बिल तुम्ही पे करू शकता, राईट? मग अशा ठिकाणी असं कार्य खरोखर सेवा आहे का नाही? ह्याच पैशातून तर तुम्ही काही चॅरिटी करत आहात, ह्याच पैशातून तर तुम्ही काहीतरी भंडारा ज्याला म्हणतात, किंवा कीर्तन म्हणतात, प्रवचन म्हणतात, किंवा मंदिरात काही तुम्ही कॉन्ट्रीब्युशन करू शकता, साधू संत ऋषी मुनी सिद्ध बुद्ध बोधी यांची सेवा करू शकता. मग ते कार्य महान नाही का? महान आहे. कळालं? स्वतःमध्ये त्या फिलिंग निर्माण कराव्या लागतील. ज्या ज्या वेळेस कंटाळा येईल, चाल ढकल पुढे करण्याची इच्छा निर्माण होईल, त्या त्या वेळेस हे माझे शब्द आठवा. प्रत्येक व्यक्तीने हे आठवणं गरजेचं आहे. कृती करणं गरजेचं आहे. जे पण काही असेल, वडिलोपार्जित असेल किंवा अजून जे पण काही कार्य तुम्ही करत आहात, ते कार्य ईश्वराचं कार्य आहे. लक्षात आलं? एव्हरीबडी हॅज टू फॉलो दिस. प्रत्येक व्यक्तीने, याला काय म्हणायचं, इझी कंडिशन. इझी. आपण व्यर्थच विनाकारणच डिफिकल्ट करून ठेवतो, आणि स्वतः पण आहत होतो, कुटुंब पण आहत होतं. लक्षात येते प्रत्येकाला? येस. व्हेरी गुड. तर इथे आता आपण थांबूया, आणि दिस इज व्हॉट एव्हरी वन हॅज टू फॉलो. हा चॅप्टर फार मोठा आहे. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल करू शकतो. ज्यांना फायनान्शियल फ्रीडम प्राप्त करायचे, आर्थिक स्वातंत्र्य, हे एका क्षणात होईल. कळालं? फक्त अंडरस्टँडिंग पाहिजे. लक्षात येते? ओके, व्हेरी गुड.